आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी कडक मोहीम सुरू केली आहे. अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम अन्वये 5 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर चॅप्टर केसेस दाखल करून त्यांना कार्यकारी दंडाधिकारी किंवा अपर पोलीस अधीक्षक यांच्यासमोर सादर करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. या निर्देशांनुसार शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी विशेष तपास मोहीम सुरू केली. त्यानुसार लोणी पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी 5 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांची छाननी करून त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र असे प्रस्ताव तयार केले. तयार प्रस्ताव अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यासमोर सादर करण्यात आले. प्रस्तावांची तपासणी करून अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी साजिद युनुस कुरेशी, वय 27 वर्ष, समीर खलील कुरेशी, वय 26 वर्ष, फैजान जब्बार कुरेशी, वय 23 वर्ष, सर्व राहणार ममदापूर तालुका राहाता या तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. निवडणूक काळात गुन्हेगारांच्या हालचालींवर कठोर कारवाई करण्याचा पोलिसांचा निर्धार यामुळे स्पष्ट झाला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिसांना गुन्हेगारांवर काटेकोर लक्ष ठेवण्याचा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तात्काळ व प्रभावी कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. विजन प्लस न्यूजसाठी अविनाश लिहिणार, लोणी.